नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे स्वागत करतो आपलं वेलएस एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आज स्टाफ सिलेक्शनची म्हणजे आज म्हणण्यापेक्षा काल ही जी वॅकन्सी झालेल्या आहेत एसएससी एमटीएस च्या आहेत। एमटीएस म्हणजे मल्टीटास्किंग, ज्या 10th बेसिस वरती आहे, फक्त 10वीच तुम्हाला पास आउट असण्यासाठी गरजेचं आहे। अशा वॅकन्सीज आहेत। अप्रॉक्सिमेटली वॅकन्सी ज्या असतील ह्या आपल्या 8,000 ते 9,000 च्या आसपास असतील। त्यांनी याचा हवालदारच्या ही जे नवीन पोस्ट आहे ज्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, ज्याचा नंबर त्यांनी तुम्हाला दिलेला आहे, परंतु बाकी इतर पोस्टचा किती वॅकन्सी असेल हे दिलेलं नाही। पण दोन्ही मिळून एक्सपेक्टेड 8 ते 9,000 असतील, कारण 3,000 च्या आसपास जे आपल्या हवालदारचे आहेत आणि त्यासोबत सोबत 3,000 पेक्षा जास्त आहेत। मी सांगतो नंबर तुम्हाला समोर गेल्यानंतर। आणि त्यासोबत सोबत तुम्हाला त्यांनी ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला एमटीएसच्या पाठीमागचा जर आपण प्रीवियस एक्सपिरियन्स पाहिला किंवा प्रीवियसच्या वॅकन्सी पाहिल्या 5 ते 6,000 ते असतात। त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 8 ते 9,000 च्या आसपास या वॅकन्सीज असतील। स्टाफ सिलेक्शन सगळ्या वॅकन्सीज कधी डिक्लेअर करत नाही, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा आपल्याला नाही सांगता येणार। बघा, याच्यामध्ये सीबीआयएससी आणि सीबीएन असे दोन टर्म्स वापरलेले आहेत। ह्या भरपूर लोकांसाठी नवीन असेल। जे कोणी अगोदर प्रिपरेशन करत असेल त्यांना थोडंसं हे सीबीआयएससी आणि सीबीएन काय हे कळणार नाही। तर बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स हे म्हणजे सीबीआयसी आहे, आणि सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स जे ते सीबीएन आहे, हे अंडर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे। तर याच्यामध्ये ह्या दोन हवालदारच्या पोस्ट ऍड झालेल्या आहेत, ज्याचा नंबर ऑफ वॅकन्सीज पण तुम्हाला त्यांनी दिलेला आहे। ही जी वॅकन्सीज आहेत ही एक्झाम घेणार कोण आहे, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक्झाम घेणार आहे। जनरली आपण जेव्हा बघतो की सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्या ग्रुप ए च्या आपण गॅजेटेड पोस्ट म्हणतो त्या यूपीएससी थ्रू भरल्या जातात। त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सी किंवा त्या खालच्या ज्या पोस्ट आहेत त्या भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन हे बोर्ड आहे। जसं आपल्याकडे एमपीसी आहे, तर हे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे घेणार आहे। वेबसाईट तुम्हाला इथे समोर दिलेली आहे। त्यानंतर तुमची जी पात्रता आहे ही 10th बेसवरती आहे, आणि एक्झाम सेंटर्स जे आपल्या जवळचे आहेत ते जवळचे ही इथे दिलेले बघा तुम्हाला। त्याच्यापैकी काही लोक होऊ शकतं गोव्या साईडचे असतील तर तुम्हाला पणजी सेंटर जवळ असेल तुम्ही पणजी देऊ शकता। होऊ शकतं काही लोकांना अमरावती, त्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर जळगाव सेंटर कोड म्हणजे कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे आपले वेगवेगळे सेंटर्स आहेत महाराष्ट्रामधले। जे कोल्हापूरच्या पलीकडच्या साईडचे लोक असतील त्यांनी पणजी भरला तरी चालतो, काही हरकत नाही, गोव्या साईडचे आपण म्हणू त्याला। नंतर बघा, याच्यासाठी अगोदर तुम्ही काय करा, भरपूर लोकांना काय होतं ही एक्झाम म्हटलं की भरपूर लोकांना असं नाक मुरडतो आपण की स्टाफ सिलेक्शन एक्झाम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे। बघा, पहिल्यांदा एक्झामचा जो क्रायटेरिया आहे फक्त 10वी बेसिसवरती आहे। तर 10वीच्या मुलाला जे एक्सपेक्टेड आहे त्याच लेवलची एक्झाम असणार आहे, ऑब्विसली असणार आहे। तर बघा, होऊ शकतं काही लोकांना हे बिलीव्ह होत नाहीये की सर एक्झाम पेपर खूप सोपे असतात का। जनरली मी प्रत्येक एक्झामला प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत असतो, पण यावेळेस काय केलं, तुम्ही काय करायचं, अगोदर तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित स्वतःला जेज करा की तुम्हाला जमतं का जमतं। त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला वेलएस एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करायचंय। उद्या दुपारपर्यंत म्हणजे उद्या दुपारपर्यंत तुम्हाला एक टेस्ट त्या ठिकाणी अपलोड झालेली दिसेल, जी टेस्ट सगळ्यांसाठी फ्री असेल, फ्री टेस्ट असेल। तर ती टेस्ट तुम्ही देऊ शकता। एमटीएस मी त्याला नाव देईल, एमटीएस टेस्ट सिरीज, एमटीएस टेस्ट सिरीज या नावाने तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, तुम्हाला एक टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री असेल द्यायला। तर तुम्ही काय करा, ते टेस्ट सिरीज देऊन पहा, त्याच्यामध्ये किती स्कोर होतं ते बघा, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की मी पेपर देत असताना मी प्रिव्हियस इयरचा एखादा पेपर त्याचा अपलोड करून ठेवेल। मी पेपर मुद्दामूनच प्रिव्हियस इयर ठेवेल, जेणेकरून तुम्हाला तुमची लेवल किती आहे तुम्हाला क्रॉस चेक करता येईल। आणि सेम पेपर मी तुम्हाला टेलिग्रामला पण पाठवेल, t.me वेलएस एज्युकेशन या नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची डिस्क्रिप्शन ज्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळून जाईल। हे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्ही। प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिलेटेड काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करायचा नाही, व्हॉट्सअप या नंबरवर तुम्ही करू शकता टेस्ट सिरीज रिलेटेड काय असेल तर। मग नंतर हे जे डेट्स आहेत, डेट्स बघा तुम्हाला सबमिशनसाठी कालपासून सुरू झाले 22 मार्च पासून तर 30 एप्रिल पर्यंत सुरू असणार आहे। त्यानंतर पुढच्या डेट दिलं तुम्हाला किंवा लास्ट डेट ऑफ आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन लास्ट डेट 30 एप्रिल आहे। तुमचं ऑनलाईन फी करण्याची 2 मे आहे वगैरे वगैरे, ह्या डेट व्यवस्थित तुम्ही बघून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचं आहे तुमची एक्झाम जी आहे ती जुलै महिन्यामध्ये होणार आहे, जुलै 2022। आता मार्च चालू आहे, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑलमोस्ट तुमचा 4 महिने आरामात भेटतात, आणि 4 महिने एमटीएसच्या प्रिपरेशनसाठी मोर दॅन सफिशियंट आहे। जे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे, पार्ट सेकंड, तो त्याच्यानंतर पुढे होत असतो 2-3 महिन्यानंतर, ते तुम्हाला त्यांनी ऑलरेडी डेट दिलेली नाही त्याची। व्हॅकन्सीज किती आहेत सर, व्हॅकन्सी सांगितल्याप्रमाणे बघा, हवालदारच्या ज्या आहेत त्या 3603 आहेत, हवालदारचे 36 आहे, आणि एमटीएस जे आहे त्या पोस्ट त्यांनी मेन्शन केलेलं नाही, पण तुम्ही असं पकडू शकता की 5,500 ते 6,000 पर्यंत ह्या
6,000च्या आसपास 5 ते 6,000 असा पकडला आपण रेंज, आणि ह्या 3600 म्हणजे 8.5-9 असं, म्हणजे मिनिमम 8.5-9 इतक्या वॅकन्सी असणारच आहे ऑब्विसली. त्यानंतर तुम्हाला वॅकन्सीचं डिटेल्स जे असेल ते तुम्हाला नंतर अपलोड केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर फीस बघा, फीस ज्या ठिकाणी आहे तुम्ही जर लेडीज असाल, मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरी असू द्या, फिमेल असाल तर तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही ओपन आहात, एससी आहात, एसटी आहात, सगळ्या वुमनला हे फ्री असतं, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही डायरेक्ट फॉर्म, तुम्हाला फीस लागत नाही. त्यानंतर एससी एसटी आणि पीडब्ल्यूडीचे मेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना पण फ्री आहे. फक्त जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मेल जे आहेत त्यांना 100 रुपीज फीस असते, बाकी लोकांना फीस नसते. त्यानंतर सर पेमेंट किती आहे पोस्टसाठी? पण साधारणतः आता टेक्निकल टर्म्स आपल्याला कळत नाही. जसं फॉर एक्झाम्पल ते असं की पे बँड 1 हा पे बँड तुम्हाला ग्रेड पे वगैरे वगैरे देतात तुम्हाला, की नंतर रिवाइज पे स्केल 7 सीपीसी वगैरे देतात, आपल्याला कळत नाही मॅट्रिक्स काय वगैरे भानगडी. तर बघा साधारणपणे तुम्हाला एमटीएस जॉब लागल्यानंतर तुमचा पेमेंट जास्त हे सिटी वाईज व्हेरी होतं, मग तुमची पोस्टिंग कुठं आहे, पण साधारणपणे तुम्हाला 25 ते 30 हजाराच्या आसपास स्टार्टिंगला पेमेंट इझिली मिळून जाईल तुम्हाला, ॲव्हरेज जर पकडला आपण तर स्टार्टिंगलाच 10वीच्या बेसवरतीच. पात्रता जनरली प्रत्येक एक्झामला 3 असतात, शारीरिक, शैक्षणिक आणि वयोमर्यादा. इथं पण तुम्हाला पात्रता हा निकष आहेच. बघा त्यापैकी तुम्हाला पहिला एज जो आहे, एज वय किती लागतं तुम्हाला, तर बघा एज तुमचं जर का तुम्ही बघा 18 ते 25 वर्ष कोणासाठी बघा, फॉर एमटीएस अँड हवालदार इन सीबीएन डिपार्टमेंट, जे सीबीएन जे आहेत, सीबीएनचं नाव म्हणून सांगितलंय, नार्कोटिक्स वाला पार्ट, आणि 18 ते 27 म्हणजे मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 25, मिनिमम 18 मॅक्झिमम 25. हे कशासाठी बघा, आता हे सीबीआयसी डिपार्टमेंटसाठी जे आहे ते 18 ते 27 आहे, आणि सीबीएन डिपार्टमेंटसाठी 18 ते 25 हे जनरलचं आहे. जर तुम्ही एससी एसटी असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं सूट आहे, म्हणजे इथं 18 ते 30 होईल, आणि जर तुम्ही आणि इथं तुम्हाला 18 ते 32 होईल. ओबीसी असाल तुम्ही इथं 28 होईल तुम्हाला, आणि इथं तुम्हाला 30 होईल, म्हणजे 5 + 5 + 3चा जो क्रायटेरिया आहे तुम्हाला तो ऍप्लिकेबल असेल इथं. बघा हे येस तुमचं 1/1/2022 ला कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. नंतर इथं बघा भरपूर लोकांना एक पॉईंट माहित नसतो की जनरली जर काही असतील बघा, आता फॉर एक्झाम्पल काही विधवा स्त्रिया असतील किंवा काही विधवा असेल, काहींचा घटस्फोट झालेला असेल, काही कायदेशीर प्रक्रियेनं जे आपल्या हजबंड पासून वेगळ्या झालेल्या स्त्रिया असतील, कायदेशीर प्रक्रियेनं न्यायालयाचे डॉक्युमेंट लागतील तुम्हाला, त्यांना अशा व्यक्तींसाठी बघा ओपनचे असतील 35 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता, आणि जर तुम्ही एससी एसटी जे असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते. तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन भरपूर आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ फिल करत असताना व्यवस्थित ठेवा. काही गोष्टी असतात की स्टाफ सिलेक्शन बिलकुल ऍक्सेप्ट करत नाही, त्यापैकी एक आहे डेट ऑफ बर्थ. तर डेट ऑफ बर्थ करत असताना तुम्हाला तुमचं नाव लिहित असताना डेट ऑफ बर्थ असेल, नाव असेल, हे तुम्हाला साध्या आणि सरळ भाषेत टेक्निकल सोडून द्या. आपली जी सनद म्हणतो, सनद 10वीचा सर्टिफिकेट, तर 10वीच्या सर्टिफिकेटवरती किंवा 10वीच्या सनदवरती जे आहे आयजीडी तुम्हाला लिहायचं आहे. बाकी काही पुढे चेंजेस असेल तर आपण अंडरटेक देऊन करू शकतो, अंडरटेकन देऊ शकतो आपण त्याला नोटरी म्हणून साध्या भाषेमध्ये तुम्हाला देऊन करता येईल. परंतु पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, मॅट्रिक्युलेशन किंवा सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट असतं त्याला आपण सनद म्हणतो, त्याच्यावरच तुम्हाला डिटेल्स जसे जसे भरायचे आहेत. नंतर बघा जे लोक हँडिकॅप असतात त्यांना स्क्राईब नावाचा प्रकार असतो, मदतनीस म्हणतो आपण, ज्याला सोबत घेऊन जाता येतो. तर बघा स्क्राईबसाठी 2 प्रोव्हिजन आहे, एक तर तुम्ही तुमचा स्क्राईब घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्हाला स्टाफ सिलेक्शन जर स्क्राईब हवा असेल तर तुम्ही तसंही मेन्शन करू शकता. तर स्क्राईबचा आपण पॉईंट मेन्शन केलेला आहे. बघा हा पॉईंट त्याने अगदी बोल्ड मध्ये दिलेला आहे. स्टाफ सिलेक्शनला स्वतःवरती विश्वास आहे का नाही हा मोठा आपल्याला पडणारा प्रश्न असतो कधी कधी. ते स्वतःहून सांगतात की बाबा तुम्हाला शेवटी स्टाफ सिलेक्शनची जी वेबसाईट आहे ही हँग होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे फॉर्म्स असतील अगोदरच भरायचे आहे. तुम्हाला जास्त वेळ त्याला जास्त शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म लांबून घेऊ नका, हा याचा मिनिंग आहे. म्हणजे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरणं एक्सपेक्टेड आहे. बघा जनरली भरपूर एक्झामला ही फॅसिलिटी नसते. तुम्ही आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरायची फॅसिलिटी दिली जात नाही, किंवा तुम्हाला करेक्शन करण्याची फॅसिलिटी भरपूर एक्झाम नसते. पण स्टाफ सिलेक्शनना तुम्ही एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला एक करेक्शन विंडो, म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही करेक्शन असेल तर करेक्शन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे दिलं जातं, ऑप्शन दिला जातो. मग तुम्ही त्यांची फीस जी असेल 200 किंवा 500, एकदा करेक्शन केलं 200 रुपये, परत करेक्शन करायचं असेल 500 रुपये, अशी फीस पे करून तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. त्यानंतर सर आम्हाला शैक्षणिक पात्रता काय, ऑब्विसली तुम्ही 10वी पास असणं एवढंच गरजेचं आहे. सर मी हायली क्वालिफाईड आहे, माझं सर PhD झालेलं आहे, माझं MSc झालेलं आहे, माझं MCOM झालेलं आहे, भरू शकता तुम्ही. जर वयामध्ये तुम्ही बसत असाल तर वयाचा क्रायटेरिया तुम्हाला फुलफिल करावा लागेल. बाकी एज्युकेशनल क्रायटेरिया मिनिमम 10 ते मॅक्झिमम किती चालू शकतो, काही हरकत नाही. जनरली ह्या सगळ्या एक्झामचा जे पॅटर्न असतो हा 4
म्हणजे स्टेजेसमध्ये एक्झाम असतात. त्यातलं पहिलं बघा आता पेपर 1, पेपर 2 पीईटी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते किंवा आपण त्याला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पण म्हणतो, आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, असे 4 प्रकार असतात आणि याला निगेटिव्ह मार्किंग पण असते 0.25 चे. बघा पेपर 1 जो असतो, बघा पेपर 1 जो आहे हा पेपर 1 अशा प्रकारचा असतो ज्याला आपण सीबीटी म्हणतो. बघा याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय आहेत: जनरल इंग्लिश, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस. इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित आणि जीके म्हणजे सामान्य ज्ञान, असे तुम्हाला 100 क्वेश्चन 100 मार्कला असते आणि 90 मिनिट इतका टाइम तुम्हाला दिलेला असतो. त्याने ऑलरेडी दिलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आहे म्हणजे एमसीक्यू टाईपचे आहे एक्झाम, आणि त्याच्या सोबत इंग्लिश आणि हिंदी दोन लँग्वेजमध्ये दोन भाषेमध्ये तुम्हाला पेपर देता येऊ शकतो. म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये द्या किंवा हिंदीमध्ये द्या, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन दोन्ही याच्यात तुम्हाला मिळतील. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला सांगितलंच. नंतर डिस्क्रिप्टिव्ह जो आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो असतो बघा, शॉर्ट एसे अँड लेटर इन इंग्लिश और इन एनी लँग्वेज इन्क्लुडेड इन द 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्यांना संविधानानं मान्यता दिलेली आहे अशा कोणत्या भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही हा निबंध लिहू शकता. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही लिहू शकता, काही हरकत नाही. हा डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये देता येतो. त्याला 25 + 25 असे 50 मार्क्स तुम्हाला मिळतात. टाइम पण तुम्ही दिले त्यांना. पेपर 2 बघा, पेपर 2 द पेपर विल बी सेट इन हिंदी, इंग्लिश अँड इन अदर लँग्वेज मेन्शन इन द शेड्यूल 8 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये देऊ शकता, इंग्लिशमध्ये देऊ शकता किंवा आपली जी रिजनल लँग्वेज आहे की ज्याला संविधान मान्य दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑब्विसली तुम्हाला ते सगळ्या डिटेल्स हव्या असतील तुम्ही बघू शकता. ह्या 8th शेड्यूलचं गुगलवर टाकलं तर तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही हा पेपर सेकंड देऊ शकता, काही हरकत नाही. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जी आहे ती पीईटी म्हणतो आपण. बघा आपल्याला मेलसाठी वॉकिंग 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये करायचं आपल्याला, आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये आहे. त्यानंतर सायकलिंग पण करायची 8 किलोमीटर 30 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचायला पाहिजे, आणि फिमेलसाठी 3 किलोमीटर तुम्हाला किती मिनिटांमध्ये 25 मिनिटांमध्ये. आणि सायकलिंग नॉट अप्लिकेबल फॉर द पोस्ट ऑफ हवालदार इन डीजीपीएम आणि सीबीआयसी आणि डीजीपीएम या पोस्टमध्ये या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर त्या ठिकाणी सायकलिंग अप्लिकेबल नाहीये. ही पीईटी आहे. तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड पण काही आहेत, जसं की हाईट जी आहे, हाईट 157.5 असावी पुरुषाची. त्यानंतर याला 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन असतं. त्यांनी कास्टचे नावं दिलेले आहेत, जसं की गरवालीज आहे, आसामीज आहे, गोरखाज आहे आणि मेंबर्स ऑफ शेड्यूल ट्राईब्स एसटी असेल या ठिकाणी. आणि चेस्ट जे आहे तुम्हाला 76 सेंटीमीटर असायला पाहिजे, आणि तुम्हाला 5 नदी फुगवता आले पाहिजे +5 न. हेच फिमेलसाठी आहे 152 आणि समजा 48 जे काय असेल. सॉरी, फिमेलसाठी पुरुषांसाठी हाईट आणि चेस्ट आहे, फिमेलसाठी हाईट आणि वेट आहे. हे दोन क्रायटेरिया तुम्ही बघून घेऊ शकता. हाईट किती लागते आपल्याला, वेट किती लागतं, वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, काय हरकत नाही. त्यानंतर बघा जो सिलेबसचा पार्ट आहे, सिलेबस पार्ट तुम्ही बघून घ्या. इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड काय, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, फिल इन द ब्लँक्स, स्पेलिंगचे क्वेश्चन, फ्रेजेस, इडियम्स, फ्रेजेस, सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स करेक्शन, एरर स्पॉटिंग वगैरे वगैरे. रिजनिंगचे टॉपिक पहा, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे टॉपिक पहा, जनरल अवेअरनेसचे टॉपिक पहा. नेहमी फ्रिक्वेंटली या चॅप्टरवरती येणारे क्वेश्चन्स आहेत. मी बाजूला सर थोडंसं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, मग तुम्हाला स्टडी करायला थोडंसं सोपं जाईल. याच्यामध्ये बघा हे टॉपिक आहेत रिजनिंगचे आणि क्वांटचे. तुम्हाला सर हे करत असताना सर आम्ही बुक्स कोणते रेफर करायचे, बुक्समध्ये सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात इझिली अवेलेबल असलेलं किरण पब्लिकेशनचं बुक तुम्ही घेऊ शकता. किरण पब्लिकेशनचं तुम्हाला बुक चांगल्या प्रकारे आहे की तुम्हाला पाठीमागचे प्रिव्हियस क्वेश्चन पण त्याला बघायला मिळतील. ठीक आहे, तर ते बुक तुम्ही घेतलं तरी काम धकून जाईल तुमचं. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असताना 2 प्रोसेस करावं लागतात. एक 1 टाइम रजिस्ट्रेशन असतं आणि दुसरं असतं सेकंड स्टेप असते फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द एक्झामिनेशन. म्हणजे 1 टाइम रजिस्ट्रेशन करायचं आणि नंतर ऑनलाईन अप्लाय करायचं. तर बघा या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ वगैरे तुम्हाला कोणकोणत्या साईजमध्ये पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला डिटेल दिलेलं आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित फोटो काढून तुम्ही बघू शकता की तुम्हाला किती साईजमध्ये वगैरे लागतो. त्याच्या बघा 1 टाइम रजिस्ट्रेशनसाठी प्रोसेस बघा. तर प्रोसेस हा इथं 2022 करा, 2021 झालं तर 2022 साठी असेल. तुम्हाला काय करायचं, जे नेहमीची प्रोसेस आपली बाबा, आपलं काय करायचं, एसएससीच्या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवर गेल्यानंतर आपलं काय करायचं, तर मेन्शन लिंकवरती क्लिक करायचं. क्लिकवर केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर नाववरती क्लिक करायचं. रजिस्टर नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे, जसं की तुमचं नाव काय आहे, तुमचे डेट ऑफ बर्थ काय, फादर्स नेम काय, मदर्स नेम काय, ॲड्रेस काय, कॉन्टॅक्ट नंबर काय, ईमेल आयडी काय. ईमेल आयडी तो आणि पासवर्ड आणि कॉन्टॅक्ट नंबर व्यवस्थित जपून ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. त्यानंतर सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. तिथून तुम्हाला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा नंतर तुम्ही लॉगिन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला पार्ट सेकंडला काय करायचंय, अप्लाय करायचंय. मग पार्ट सेकंडमध्ये लॉगिन अगेन विथ द लॉगिन आयडी आणि पासवर्ड अँड कंटिन्यू विथ द फर्दर प्रोसेस ऑफ एसएससी MTS ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस. मग या ठिकाणी काय करा, तुम्हाला
सेकंड पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचा अपलोड, तुमचा साईट फोटो अपलोड करायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काही तुम्हाला मागितले असतील ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फिलअप करायचे. नंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पुढे गेल्यानंतर पुढच्या स्टेजवरती गेल्यानंतर तुम्हाला याचं पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशी छोटीशी याची प्रोसेस आहे, फार काही डिफिकल्ट अशी प्रोसेस नाहीये. बघा अशा प्रकारची ही एक्झाम आहे. एक्झाम खूप सोपी असते. तुम्ही उद्या जेव्हा आपलं ऍप्लिकेशन वायलेस एज्युकेशन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यावरती टेस्ट सिरीज मी तुम्हाला देऊन टाकतो. टेस्ट सिरीज त्यातून अवेलेबल असेल. उद्या दुपारपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्या संध्याकाळपर्यंत टेस्ट तिथं अपलोड होऊन जाईल. ती टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला एक लेवल कळेल की एक्झामची लेवल कशी आहे. त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला त्याला अप्लाय करायचं किंवा नाही करायचं. पण मी सांगतो की पेस्ट खूप सोपी असते. बघा टेस्ट घे, मी तुम्हाला सांगितलं टेलिग्रामला पण आपलं वायलेस एज्युकेशन नावाचं टेलिग्राम आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही त्याला क्लिक केल्यानंतर उद्याच्याला तुम्हाला जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी मिळून जातील. तुम्ही आता बघून डिसाईड करू शकता. जर कोणाला बॅच जॉईन करायचे असेल तर बॅच साठी एखादी ह्या एमटीएसच्या बॅच साठी तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 84840925 आणि 95 हा नंबर जो आहे या नंबरवरती ज्यांना बॅच लावायची असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. चालेल. काही मला वाटतं सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्याच आहेत. काही अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला काही दुसरं काही रिक्वायरमेंट असेल कंटेंट कुठून पाहायचं काय करायचं त्यासाठी या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. या नंबरवरती व्हॉट्सअप आणि या नंबरवर तुम्हाला कॉल केला तरी चालतो. थँक्यू व्हेरी मच.